नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केट निफ्टी गॅपडाऊन ओपनिंगनं सुरुवात झालेली आहे. कालही मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं की आज यूएसचे टेरिफ ट्रिगर होणार आहेत आणि ट्रम्प यांची प्रेस कॉन्फरन्स आहे रात्री मिडनाईट 1:30 वाजता आणि त्यानंतर मार्केटची खरी चाल लक्षात येईल. हालाकी यूएस मार्केट्स बंद झालेले जोपर्यंत ट्रम्प यांची प्रेस कॉन्फरन्स सुरू होणार होती, त्यामुळे यूएस मार्केटला रिॲक्शन नाही आली. पण आफ्टर प्रेस कॉन्फरन्स पूर्ण 60 देशांच्या वर ट्रम्प यांनी जे आहे ऑलमोस्ट टेरिफ लावलेले आहेत. त्यात महत्त्वपूर्ण देश म्हणजे भारतात 26% टेरिफ आहे भारतावर लावले त्यांनी. चायनामध्ये 34% लावले, युरोपियन युनियनला 20% लावलं आणि इतर कंट्रीजमध्ये ऑलमोस्ट 30 ते 35% इतर देशांच्यावर अशा पद्धतीचे हेवी टेरिफ्स ट्रम्प यांनी संपूर्ण 60 देशांवर लावल्यामुळं मार्केटचे रिॲक्शन्स खूप निगेटिव्हली आल्या ग्लोबली. पण आपल्या मार्केटची चांगली गोष्ट की मार्केट आपलं फारसं ब्रेकडाऊन झालं नाही, ऑलरेडी आपण करेक्टेडच आहे. आणि ट्रम्पच्या जो टेरिफ आहेत 26%चा त्याच्यामध्ये फार्मा सेक्टरला सूट आहे, कारण आपण फार्मा खूप एक्सपोर्ट करतो. पण लाईफ सेविंग ड्रग्ज असल्यामुळं ट्रम्पने फार्मा सेक्टर अवॉइड केलं. पण ऑटो सेक्टरवर थोडं टेरिफ आहे, त्यामुळे ऑटो सेक्टर आणि IT सेक्टरवर दबाव राहिला. ओव्हरऑल त्या टेरिफचा इम्पॅक्ट होऊ शकतो म्हणून अजून निगोसिएशन चालू आहेत. पण त्यांनी ट्रम्प्सनी टेरिफ चालू ठेवलेत, पण मला वाटतं निगोसिएशन्स होऊन त्याच्यामध्ये 100% आपणाला सवलत मिळेल. हा एक होप्स मार्केटला होता. दुसरं आपल्याला भले 26% असतील, पण आपल्यापेक्षा व्हिएतनाम, चायना या देशांना टेरिफ जास्त आहेत, 34%, 36%. त्यामुळं तिथले जे काही मॅन्युफॅक्चर असते मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे शिफ्ट होऊ शकतं. भारताच्या इकॉनॉमीला त्याचा बेनिफिट होईल. या होप्समुळं आपलं मार्केट जे आहे ते ग्लोबल मार्केटच्या तुलनात काहीच पडलं नाही म्हणता येईल. एव्हा बँक निफ्टी तर 250 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाली. आणि बँकिंग सेक्टरचा काय तसा त्या टेरिफ्सचा संबंध आहे. इंडिव्हिज्युअल लेवलला आपल्या इंटरनल बिझनेस आहे, पण ज्या काही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत ज्या इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये ऑटो असेल, फार्मा असेल, IT असेल, या सगळ्या सेक्टर्सवर त्याचा दबाव बघायला मिळाला. पण मार्केटनं मात्र पॉझिटिव्ह घेतलं की आपल्याला यातून बेनिफिट होऊ शकतो आणि फारसा काही इम्पॅक्ट इकॉनॉमीवर या टेरिफमुळं होणार नाही. ह्या होप ट्रेडनं आज मार्केट आपलं निफ्टी जरी मायनस असेल तर जगाच्या मार्केटच्या पेक्षा तुलनेनं आपण काहीच पडलेलं नाही. 80 पॉईंट मायनस आहे. सेन्सेक्स फक्त 300 पॉईंट मायनस आहे. ओपनिंगला 150-200 पॉईंट मायनस होतो. इमिजिएट पहिल्या 5 मिनिटांमध्येच रिकव्हरी केली मार्केटनं आणि ऑलमोस्ट 100 पॉईंट मायनसच्या आसपासच निफ्टी ट्रेड करत राहिला. डाव जोन्स काल बंद होतं, पण US मार्केट जवळपास 1200 पॉईंट डाऊ फ्युचर मायनस आहे. नॅसडॅक जवळपास 700 पॉईंट मायनस आहे. युरोपियन मार्केट सगळे 2-2.5% मायनस आहेत. हे सगळं जपान 3% मायनस आहे. जागतिक बाजार बघितले तर तुम्ही सगळे 2-3% मायनस आहेत. पण आपण मात्र चांगलं सक्षमतेनं पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलं असं मला म्हणता येईल, कारण फक्त 0.35 80 पॉईंट निफ्टी मायनस म्हणजे काहीच नाही. बँक निफ्टी तर 250 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे आपलं मार्केट चांगलं पॉझिटिव्ह क्लोज दिला. त्यामुळे मला वाटतं जे काही मेजर फिअर होतं मार्केटला 2 एप्रिल टेरिफ ट्रिगर होणार, इकॉनॉमीमध्ये काय होईल, कशा पद्धतीनं होईल, किती टक्के टेरिफ्स असतील, हे फिअर निघून गेले. तेव्हा मला वाटतं मार्केटनं ज्या पद्धतीनं आज रिॲक्शन दिले, जर कोणत्या कंट्रीजने रिटॅलिएट टेरिफ नाही केले तर मला वाटतं मार्केट रिकव्हरी करेल. पण जर इतर देशांनी अमेरिकेवर टेरिफ्स लावायला सुरुवात केली आणि अमेरिकेकडून परत पुन्हा टेरिफ्स वाढवण्याची जर काही कमेंट्री ट्रम्प यांनी केली तर मात्र मार्केट खाली येईल. अदरवाईज जर तसं काही नाही झालं, निगोसिएशन्स सुरू झाले सगळ्या देशांचे जिची अपेक्षा आहे, तर मला वाटतं आपलं मार्केट खूप वरती जाईल. इथून बॉटम आउट तर ऑलरेडी झालं आहे, पण इथून पुढं अपवर्ड मोमेंटम दाखवेल सध्या मार्केटची सिच्युएशन आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटसाठी ह्या गोष्टी ट्रम्प टेरिफ जरी असेल तर इम्पॅक्ट पॉझिटिव्हच राहील. याना गोल्डवर सुद्धा मला स्पेसिफिकली आज व्हिडिओमध्ये सांगावं असं वाटतं. गोल्ड मला वाटतं टॉप आउट होऊन जाईल. जे काही फिअर होतं ट्रम्प टेरिफला घेऊनच गोल्ड वाढत होते. सिल्वर करेक्शन सुरू केले. गोल्डही मला वाटतं येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये $3,000 आत येईल. 2800 ते 2900 डॉलरपर्यंत जवळपास 3050 3100पर्यंत गोल्ड गेले. 2900 ते 2800पर्यंत गोल्ड येणाऱ्या काही दिवसांमध्ये येईल. गोल्डच्या प्राइजेस खाली येतील असं वाटतं. त्यामुळे मला वाटतं बाय डिफॉल्ट इंडियन मार्केट्समध्ये 80-82 हजारच्या आसपाससुद्धा गोल्ड येऊ शकतं, कारण ऑलरेडी गोल्ड प्राइजेस खूप वाढलेले आहेत. पण मला वाटतं येणाऱ्या 3-6 महिन्यामध्ये आपल्याला गोल्ड प्राइजेसमध्ये करेक्शन बघायला मिळेल. त्यामुळे ओव्हरऑल मोठा इव्हेंट झाला आहे. पॉझिटिव्हली सरप्राईज आपण पॉझिटिव्हली केले, रिॲक्शन दिले. भलेही त्याचा जगाला निगेटिव्ह इम्पॅक्ट वाटत असेल, पण आपल्याला पॉझिटिव्ह होईल. आणि जर निगोसिएशन सुरू झालं तर मला वाटतं मार्केट्स ह्या ट्रम्पचं टेरिफ फिअर आहे ते निघून झालं आणि मार्केट अर्निंग सेशनकडे लक्ष देऊन काम करू शकतो. त्यामुळे उद्याच्या सेशनला मला वाटतं निफ्टी वीकचा शेवटचा दिवस आहे.
23,300च्या वरती 23,300 350च्या वर निफ्टी गेला तर मला वाटतं 23,500पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. लोअर लेवलला 23,200 एक सपोर्ट आहे. बँक निफ्टीसुद्धा 51,500च्या वरती मेंटेन आहे, तोपर्यंत 52,000 जाण्याचे पूर्णतः चान्सेस आहेत. मला वाटतं 52,000 पर्यंत निफ्टी उद्या जाऊ शकतो. आणि आपण उद्या US मार्केट 1200 पॉईंट मायनस आहेत, तर फर्दर US मार्केट खाली गेले नाहीत आणि US मार्केट डाऊ फ्युचर जर रिकवर झाले 700-800 पॉईंट मायनस राहील तर मला वाटतं आपण निश्चित US मार्केटमध्ये 1200 पॉईंटपेक्षा कमीची मंदी झाली तर मला वाटतं आपण निश्चितच पॉझिटिव्हली रिॲक्ट करू शकतो उद्या आणि पॉझिटिव्ह ओपनिंग देऊ शकतो. कारण आज मोठा धक्का आपण पचवलेला आहे मार्केटनं, जे एक सरप्रायझिंग आहे आणि मार्केटसाठी चांगलं आहे, जे एक मार्केटची मजबूती जी आहे ती दाखवतं. FIs भलेही विकत आहेत, आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण काल FIsने जवळपास 5,900 करोडची विक्री केलेली, DIsने 4,300 करोडचं बाईंग केलेलं. पण ओव्हरऑल मला वाटतं मार्केट जे आहे ते पॉझिटिव्हच या सगळ्या इम्पॅक्टला घेऊन फर्दर रिकव्हरी पॉझिटिव्ह देईल. मग ओव्हरऑल आज NSEमध्ये 1851 शेअर्स वाढले, त्या बाजूला 752 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 21 शेअर्स वाढले, त्या बाजूला 29 शेअर्स पडलेत. पडण्यास शेअर्सची संख्या जास्त आहे. आणि बँक्स, फार्मा आणि PSE या सेक्टर्समध्ये चांगली तेजी राहिली. IT, ऑटो आणि मेटल सेक्टरवर ट्रम्पच्या टेरिफ इम्पॅक्टमुळे थोडा दबाव बघायला मिळाला. युरोपियन मार्केट मगाशी सांगितलं 2% मायनस आहेत. डाऊ फ्युचर्स 1200 पॉईंट मायनस आहे. नॅसडॅक जवळपास 700 पॉईंटच्या आसपास मायनस आहे. ओव्हरऑल ग्लोबल मार्केट वीक आहे. ट्रम्प टेरिफमुळं आपण चांगलं पॉझिटिव्ह सरप्राईज केलं आहे. त्यामुळे जर US मार्केट 1200 पॉईंटपेक्षा कमी पडले 500-700 पॉईंट तर मला वाटतं उद्या आपण पॉझिटिव्ह स्टार्ट करू शकतो आणि फर्दर अपवर्ड मोमेंटम निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. तर बघा, एक मोठा इव्हेंट पार पडला आहे ट्रम्प टेरिफचा आणि मला वाटतं फेअर ऑलमोस्ट निघून जाईल आणि स्टॉक मार्केट रॅली करतील आणि गोल्ड सिल्वर प्राइजेसला करेक्शन येईल. तर बघा त्या मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.